तर आता आम्ही वॉटर पार्क वरून घरी आलेलो आहे. घरी म्हणजे आता माहेरी आले सिन्नरला, कारण आता इथं उद्या यात्रा आहे. परंपरा चालू होती त्याच्या रथाची. बैरनाथ महाराजांची उद्या इथं मिरवणूक निघणार आहे आणि रथाचा खूप मोठा अशी यात्रा असती. तर तुम्हाला यात्रेचा पण मी व्हिडिओ शेअर करणार आहे. आणि आता माझी भाऊजाई करू राहिली आमच्यासाठी स्वयंपाक. काय भाजी करते ग? ती करती उसळ. आणि माहेरी आल्याचा आनंद खूप असा असतो का आई तर जेवायला भेटत. म्हणजे आपण बी करू लागायला पाहिजे बरं का. पण मी थकून आले ना, ती मला काहीच करून नाही देते. आणि हिला लावले आम्ही माझ्या आईला कोथिंबीर निवडायला. तिला स्वस्त जोड्या भेटल्या, ती घेऊन आली. किती आणल्या काय माहिती, पण घेऊन आली. तर माहेरी आल्यावर मग संध्याकाळचा ते चालला होता स्वयंपाक वहिनीचा आणि आईचा. आणि ही माझी आई आहे कोथिंबीर निवडती आहे, कारण कोथिंबीरीच्या दशम्या करायच्या. ती बोलली तुला आवडत्या मग मी दशम्या करते. आणि भक्ती चाललं होतं खेळायचं काम. आणि ही आहे जानू. तर माझी भाऊजाई आहे सिन्नरमधलीच आहे. मोहाडी ते सिन्नर आमचा काय एवढं अंतर नाही आहे. तर मला 1 तास लागतो सिन्नरला जायला आमच्या घरून गाडीत. आणि माझी वहिनी आहे मुंबई पोलीस, पण ती सध्या इकडं आलेली सिन्नरला. तर जायचं आहे तिला आता इकडनं तिकडं. आणि हे बसलेले जे आहे ते आहे माझे वडील. कारण माहेरची ओळख मी कधी एवढी करून दिली नाही. माहेरी जाणं काही जास्त होत नाही माझं, कारण की कामानिमित्तानेच जाते. काही लग्न वगैरे असलं किंवा दिवाळी किंवा रक्षाबंधन, इतर वेळेस मी सहसा माहेरी जात नाही. कारण की माझे फुलाचे व्यवसाय, शेती व्यवसाय, त्यामुळं मला जास्त जाणं तिकडे शक्य होत नाही. आणि कसं असतं सासरी पण आपली सगळी सुविधा सुख आणि हाऊसमौज जर असली तर माहेरची पण जास्त आठवण येत नाही. तर माझ्या सासरचे माणसं चांगले आहे, त्यामुळं मला माहेरची जास्त आठवण ते येऊ देत नाही. आणि मी स्वतः जास्त त्यांची आठवण काढत नाही. तर हा आहे दुसरा दिवस, म्हणजे वॉटर पार्कच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही निघालो होतो दर्शनाला मंदिरामध्ये. हा आहे बैरनाथाला जाण्याचा रस्ता, कारण बैरनाथ महाराजांची आता आहे यात्रा आज. तर त्यांच्या दर्शनासाठी आम्ही सगळे चाललो आहे. आणि लोकांनी बघा मस्त सडा रांगोळी छान असे अंगण सजवले, कारण रथाची मिरवणूक पूर्ण सिन्नरमध्ये होत असते. आणि ती प्रथा परंपरा चालत आलेली आहे. ते सगळं अशा पद्धतीने ते करायला लागतं. तर यात्रेचा आनंद तुम्हाला पण मी माझ्या फोनच्या मार्फत देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मी जेवढी शक्य तेवढी व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. तर बघा हे आहे मंदिर, गणपतीचं मंदिर, शनिदेवाचं मंदिर, महादेवाचं मंदिर आणि बैरनाथ महाराजांचं मंदिर. तर बघा किती मोठा गणपती आहे. आणि आम्ही सकाळी इथं का आलो दर्शनाला, कारण संध्याकाळी आहे यात्रा. आणि यात्रेला इतकी गर्दी असते का व्यवस्थित दर्शन होत नाही. खूप गर्दी लोटालाटी राहते, कारण पूर्ण सिन्नरमध्ये जे आजूबाजूला गाव आहे छोटे छोटे, ते सगळे लोक इथं दर्शनाला येतात आणि यात्रेचा आनंद घेण्यासाठी येतात. तर म्हटलं चला आपण लवकर जाऊ सकाळी आणि लवकर आपण दर्शन वगैरे घेऊ. आणि मग दुपारी थोडासा आराम करून यात्रा करून आम्हाला लगेच आमच्या गावाला पण यायचं होतं. आणि बघा हे आहे ग्रामदैवत सिन्नरमधील बैरनाथ महाराज. तर यांच्या दर्शनासाठी लोक आतुरतेने वाट बघत होता यात्रेची. तर बघा किती सुंदर असं सजवलं आहे मंदिर पण. आणि खूप छान डेकोरेशन केलेलं होतं तिथं फुलांनी सजवलेलं. आणि आम्ही तिथे दर्शन वगैरे केले. तर बघू शकता तुमचं पण आमच्या निमित्ताने दर्शन झालेलं आहे. तर कोणी कोणी गेला असेलच, भरपूर लोक सिन्नरमध्ये जाता. तर नक्कीच तुम्ही गणपतीच्या मंदिराकडे जा. किती मोठा गणपती, खूप मोठा गणपती सिन्नरमध्ये आणि प्रसिद्ध असं गणपतीचं मंदिर आहे. तर बघा भक्ती किती मस्त घंटी वगैरे वाजत होती, पुरा आनंद घेत होते मंदिरामध्ये. तर बैरनाथ महाराजांची यात्रा वर्षानीच येत असते. आणि रथाच्या मिरवणुकीमागे मग कावड्या पण असतात. कावड्या म्हणजे जे असे खांद्यावर कावडी घेऊन चालतात, त्याच्यामध्ये पाणी असतं आणि सजवलेले असते ते तांबे वगैरे. तर त्या कावड्यांची पण तुम्हाला मी दर्शन करून देणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर बघत राहा व्हिडिओ. आणि छान असं मंदिर, इतकं थंड वातावरण होतं इथे. तर बघा किती सुंदर असं फुलांनी सजवलं आहे महाराजांचं. तिथे मस्त मूर्ती स्थापित आहे बैरनाथ महाराजांची. आणि त्यांच्या पादुकांची आता मिरवणूक चालणार आहे सिन्नरमध्ये. तर अशा प्रकारे आमच्या सिन्नरची यात्रा खूप भव्य दिव्य अशी सोहळ्यामध्ये होत असते. आणि महत्त्वाचं म्हणजे या यात्रेला माझं लग्न झाल्यापासून जास्त काही जाणं झालं नाही. हे दुसऱ्यांदाच मी यात्रेला गेले. तर ज्यावेळेस पहिल्यांदा यात्रेला गेले होते त्यावेळेस काय माझं यूट्यूब चॅनल नव्हतं. तर आता माझं आहे. तर म्हटलं चला तुम्हाला पण माझी व्हिडिओ बघायला भेटेल. नाही हे बघा कावड्यांची अशी सजावट राहते. ही मिरवणूक काढायची, नंतर रथामागं हे कावडीवाले मुलं माणसं चालत असता, मग त्यांचे पाय धुवायचे अशा प्रकारे. आणि बघा हा आहे आमच्या सिन्नरमधला प्रसिद्ध असा गणपती, खूप मोठा गणपती हा. आणि तुम्ही कोणी बघितलंच
असेल नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर असा सुंदर गणपती, आणि या गणपतीचं पण चतुर्थी जेव्हा असती तर खूपच इथं गर्दी असती, खूप भाविक इथं दर्शनाला येतात. आणि असं काही नाही, लांब लांबचे पर्यटक पण इथं दर्शनासाठी येत असतात, कारण प्रसिद्ध असा आमचा हा इथे गणपती आहे. तर मिस्टर बोलले चला आपण दर्शन वगैरे करून येऊ, आणि मग संध्याकाळी मस्त यात्रेचा आनंद पण घेता येतो. तर व्हिडिओ बघत राहा. तर आम्ही लवकर दर्शन करायला आलो होतो, कारण संध्याकाळी इथे यात्रा होती मोठी आणि खूप गर्दी होती, तर मग दर्शन होत नाही. तर आम्ही लवकर दर्शन वगैरे घेतले आणि आम्हाला देवाचा प्रसाद पण मिळालाय माळीचा मस्त. आता हे आम्ही गाडीला मस्त माळ घालून देऊ, आणि दर्शन वगैरे झाले. आता चाललोय घरी, आणि संध्याकाळी परत आम्ही यात्रेला पण येणार आहे. आणि आमच्या गावठ्यावर प्रथा आहे, दरवर्षीची रथ पण मिरवणूक राहते भरनाथ बाबांची, तर मी ते पण तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे. आणि घरी आलो आणि माझी वहिनी ते परत लागले होते स्वयंपाकाला. तर आज यात्रेमुळे सगळीकडे पुरणाचा स्वयंपाक असतो, आणि नैवेद्य पाणी करायला लागतं पुरणाचं, गोडधोड काहीतरी. मग पुरणपोळी, रस म्हणजे रसपोळी, रशी भात, कुरडई, पापडी, भजी असा स्वयंपाक वहिनी ते करत होते माझे. आणि पाहुणे पण आले होते, माझी वहिनी वगैरे, त्यांच्याशी माझी आई गप्पा मारत होती. तर अशा प्रकारचा त्यांचा चालू आहे स्वयंपाक. आणि बघू शकता नंतर पाहुणे वगैरे पण येणार आहे, तर कोण कोण येतं ते पण तुम्हाला मी दाखवते. पूर्ण तर बघा सुंदर अशी पुरणाची पोळी फुगली आहे. माझी बहीण पोळ्या लाटते आहे, वहिनी भाजू राहिली. आणि पुरणाचा स्वयंपाक कसा असतो सणासुदीला हा करायलाच लागतो, पण इथं कसं असतं सिन्नरला यात्रा म्हटलं का पुरणाचा स्वयंपाक करायचा आणि नैवेद्य घेऊन मग तो देवाला न्यायचा, अशी इथं पद्धत आहे. मग देवाला नारळ, गूळ असा प्रसाद. आणि स्वयंपाक वगैरे झाला तर म्हटलं चला मी बसल्या बसल्या ताटं करते. मग मी ताटं करत होते, कारण सगळे पाहुणे जे येणार होते यात्रेला त्याच्यातले काही आमच्या घरी मग जेवायला पण राहतात. मग माझ्या मोठ्या बहिणीची सासू, माझ्या वहिनी, मळ्यातल्या माझ्या चुलत भावाची बायको, चुलत भाऊ, हे दोघं तिघं आले होते. मग त्यांना बोललं का थांबा तुम्ही जेवणच करून जा. तर काहींना कसं रस नसतो खायचा, ह्या महिन्यामध्ये रसाचा उपास करू ह्या महिन्यात घालत असतात. तर जे लोकांच्या घरी उपास करू जेव घालायचा असतो तर ते माणूस किंवा बाई रस नाही खात, म्हणजे आंबा नाही खात. तर त्यांच्यासाठी आम्ही दूध पण बनवलं होतं पुरणपोळी सोबत. तर काहींना दूध, काहींना रसपोळी, असं त्यांना वाढायला आता सुरुवात करायची आहे. आणि सगळ्यांचे जेवण वगैरे झाले का मग परत संध्याकाळी 4-5 वाजता परत रथाचं आगमन होणार आहे. त्याच्या आधी सर्वांचं घरातलं काम आवरून आपण रेडी होऊन लगेच रथाच्या मिरवणुकीसाठी तयार राहायचं आहे. तर आता आम्ही सर्वजण आता जेवण करणार इथं, आणि तुम्ही पण सर्वजण या रसपोळी खायला. माझ्या आईच्या घरी मस्त रसपोळीचा असा बेत होता. तर मध्ये सर्व पाहुणे वगैरे जेवायला बसले, जे होते ते बहिणीच्या मुली सर्वजण जेवायला बसले. माझ्या बहिणीची सासू मोठी, ही माझी ताई आहे निळ्या साडीवाली मोठी बहीण, बहिणीच्या मुली, आई आणि मिस्टर आणि अवधूत ते त्या साईडला बसले होते, ते दिसत नाही आहे. तर हे जुनं घर पाटायचं आहे माझ्या आईचं, आणि पुढं थोडंसं पत्र्याचं आहे. तर असं माझ्या आईचं घर आहे. आणि हे माझे वडील बघा, खूप शांत स्वभावाचे माझे वडील. आणि सर्वांचे व्यवस्थित जेवण चालू होतं. तर आम्ही पण लगेच जेवायला बसलो, कारण सगळ्यांचं जेवण झालं तर आम्ही दोघी तिघीच बाकी होतो. आता आमचे जेवण वगैरे झाले, आणि आता बघा मी पेप्सी खाऊ राहिले. लहानपणीची आठवण आली. पहिले 50 पैशाला ही पेप्सी भेटायची, आता माझ्या आईच्या इथे विकायला आहे. तर मी तिथून काढली आणि मस्त वाटतं, लहानपणाची आठवण आम्ही खात बसलो. कोणी कोणी लहानपणी पेप्सी खाल्लेला आहे 50 पैशाने नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि वाजले होते दुपारचे 3, आणि बघा माझी आई गुळ फोडतीये, कारण आम्ही दरवर्षी रथाला 5.25 किलो गुळ असा प्रसाद म्हणून वाटत असतो. 5 नारळ आणि 5.25 किलो गुळ. तर हा पूर्ण फोडायचा आणि रथाला ओवाळायचं. ताट वगैरे घसून ठेवले स्वच्छ, थोड्या वेळ ताट करायचं. मग रथाला ओवाळून मग गुळ सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटायचा. आणि इथं मोठी ताई ते सर्वजणांचं आवरायचं काम चालू होतं. आता वेळ झाला आहे, आता आमचं आवरलंय आणि आता रथाची तयारी झालेली आहे. बाहेर आता रथ येणार आहे, आणि आता आम्ही सर्वजण रथ वळवायला जाणार आहे. तर बाहेर सगळे बसलेले.
तर इथं गल्लीत रथ आला होता ना, आम्ही गेलो लगेच दर्शनाला. खूप गर्दी असल्यामुळं पटकन दर्शन घ्यायला लागतं. आणि फोटो नाही काढत तर आमचं पण दर्शन वगैरे झालं होतं. आणि मग दादूचे पप्पा बोलले का आपण तिथं फोटो काढू. मग तिथे एक देवापाशी फोटो काढला. बघा मूर्ती किती छान दिसते भैरवनाथ महाराजांची आणि खूप छान असं. तर आता ही व्हिडिओ आहे संध्याकाळची यात्रेतली, सिन्नरमधलीच यात्रा. आणि तर आम्ही आलो इथं यात्रेला आणि बघू शकता सुंदर असं मंदिर पण सजवलं आहे गणपतीचं, भैरवनाथाचं. खूप छान असं मस्त लाईटिंगनी छान असं किती छान वाटते बघा. तर दरवर्षी असंच मंदिर सजवत असत्या. तर नंतरची व्हिडिओ काय मी काढली नाही, पण जेवढी काढली मी तुम्हाला दाखवते. बघा किती सुंदर अशी लाईटिंग लावली आहे आणि सगळीकडे असं मस्त यात्रेचं वातावरण होतं. तर बघा हीच आहे माहेरची यात्रा आणि माहेरच्या यात्रेला खूपच आनंद असा होत असतो. आणि बैल बघा, कारण ह्या बैलांची इतकी मेहनत आहे. पूर्ण रथाला 2-2 करून बैल, तर हे बैल जे दिसताना तर त्यांचे पूर्ण रथाला बैल लावूनच मिरवणूक राहते. 2-2 बैल सगळ्या शेतकऱ्यांचे राहतात. आणि तर चला, बैलांचे बिचाऱ्यांचे कष्ट आपण सांगू शकत नाही, ते तर खूपच कष्ट करत राहते आपल्यासाठी आणि बैलांशिवाय तर शेती होत नाही. तर चला, आता आम्ही आलो आहे मस्त मंदिरात दर्शनाला. आमचे दर्शन वगैरे सकाळी झाले होते, त्याच्यामुळे आता आम्ही फक्त बाहेरून दर्शन घेतले आणि मंदिराची सजावट आणि आनंद लुटायचा फक्त. आणि मुलांना काही वस्तू घ्यायच्या ते घेऊन द्यायच्या. आणि तर बघा किती गर्दी बघितली ना, जागा पण राहत नाही. आणि अजून तर थोड्या वेळाने इथे रथाची एंट्री होणार आहे, तेव्हा तर इतकी गर्दी होती का पाय ठेवायला पण मग जागा नाही. आणि असे खेळण्या वगैरे बघितले ना तर काय माहिती काय होतं, पण लहानपणच आठवतं. कारण आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण फक्त यात्रा म्हणजे फक्त काहीतरी घ्यायचं, फुगा, खुळखुळा किंवा असं काही वस्तू काही असं घ्यायचं, त्याच्याकडेच लक्ष असतं मुलांचं. तर खूप असा आनंद व्यक्त होत असतो. तर आमच्या पण पोरांनी भरपूर मज्जा केली. आणि बघा माझी भक्ती माझ्या बहिणीच्या भाचीकडे केव्हाची कडेवर आहे. आज ती मस्त कोणाकडे नाही तर जात नाही, पण आज तिच्याकडे मस्त पूर्ण यात्रेमध्ये फिरत होती. डोपी नाही तिथं अहो मस्त आहे. बोला भक्तीला घ्यायचंय का भक्ती? तुला काय घ्यायचं भक्ती? अगं यांची बी शूटिंग काढून घेऊ. पैंजण प्रथम पैंजण. तर आमची पूर्ण यात्रा फिरून झाली होती आणि आता जायचं होतं घरी.
आणि यांना सगळ्यांना घरी सोडून मला माझ्या गावाला जायचं आहे. रात्रीचे 9:30 वाजले होते, तर म्हटलं चला उशीर होईल, मग सगळ्यांना इथं दाबेलीचा नाश्ता खाऊ घातला. म्हणजे माझ्या एका भावानेच आम्हाला सगळ्यांना नाश्ता चारला, दाजींचा भाचा आहे माझ्या. तर तो बोलला ताई मी सगळ्यांचे पैसे भरतो, त्याने आम्हाला सगळ्याला दाबेली खाऊ घातली आणि आता आम्हाला जायचं आहे घरी. तर बघा यात्रेमध्ये काही असं खायला पण खूप छान वाटतं. आपण घरी तर सगळंच खातो, पण यात्रेमध्ये जी खाण्याची मजा आहे, पाणीपुरी, दाबेली, भत्ता, रगडा पॅटेस, असं भरपूर काही, तर खूप छान असं वाटतं. तर चला आता मला जायचं आहे. तर चला आलो यात्रा करून, आता निघायचं आहे मला घरी. मी सगळ्यांना बाय बाय वगैरे करत होते आणि आईला त्यांना सांगत होते तर आता मी येते. तर चला कशी वाटली व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि परत भेटू, परत कधी आले सिन्नरला तर नक्कीच मी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण शेअर करेल. बाय बाय.